तुम्ही मुलांनो, आज आपला विषय आहे मराठी. पाठाचे नाव आहे अपार प्रेम. दिनांक 18/9/2020. मी तांबोडी यास्मीन अब्दुल हमीद, कुरैश नगर मनपा उर्दू शाळा क्रमांक 4 कुर्ला आजच्या ऑनलाईन झूम क्लासमध्ये तुमचं स्वागत करते. मुलांनो, पाठ सुरू करण्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही मला त्या प्रश्नांची अचूक उत्तर देईल अशी मला खात्री है। बच्चों, सबक शुरू करने से पहले मैं आपसे कुछ सवालात पूछूंगी और उन सवालों के आप मुझे अच्छे जवाब दोगे, इतनी मुझे उम्मीद है। आता मुलांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र दिसत आहे का? त्या चित्रात बघा कोण कोण आहे? दादी, बहन, अम्मी, अब्बू, छोटी बहन, भाई. शाबाश, व्हेरी गुड, खूप छान. पण आपण आता मराठीचं लेक्चर आहे ना, तर आपण मराठीमध्ये बोलूया. आजी, आई, बाबा, आजोबा, भाऊ, बहीण आणि लहान बाळ हे सगळे मिळून काय बनतात? एक कुटुंब बनतात. काय बनतात? कुटुंब म्हणजे तुमचा परिवार, खानदान, जिसमें सब मिलके एक साथ रहते हैं. आणि जेव्हा तुम्ही एकत्र राहतात म्हणजे एक साथ रहते हो, तेव्हा तुमच्या कुटुंबामध्ये एकमेकावर काय असतं? खूप प्रेम असतो, है ना बच्चों? सबको एक साथ रहते तो सब एक दूसरे से मोहब्बत करते हैं, प्यार करते हैं. तर आज आपण तशीच एक गोष्ट पाहणार आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे अपार प्रेम. म्हणजे खूप 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 प्रचंड प्रेम, बहुत ज्यादा प्यार. और उसकी जो लेखिका है उनका नाम है शुभदा सुरंगे. तर पाठ सुरू करण्याआधी आता मी तुम्हाला सांगते या पाठात काय दिलेलं आहे. या पाठात दिलेला आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसते हरिण. हरिण. आणि हे आहे हरिणी आणि तिचे 2 पाडसे. तर मुलांनो, या पाठात तुम्हाला हरिणीच्या कुटुंबातील एकमेकांचे अपार प्रेम पाहून क्रूर वाघ विरघळला. म्हणजे इस सबक में आप लोग देखोगे हरिण, उसके हरिणी और उसके 2 बच्चे. ये एक कुटुंब है, खानदान है और इनका एक दूसरे से प्यार देखकर जो वाघ है, जो चीता है, वो जो है वो पिघल जाता है और वो फिर इनको खाने का इरादा छोड़ देता है. तो आज हम यही देखेंगे इस सबक में कि अटूट प्रेम सांगणारी ही एक प्रतीक कथा आहे. हरिण जो है वो मेल डियर है और हरिणी जो है फीमेल है और हरिणी के बच्चों को कहते हैं पाडसे. पाठ सुरू करण्याआधी तुम्हाला माहित आहे आपण नवीन शब्द बघतात, कारण नवीन शब्द बघितल्यावर आपल्याला पाठचं वाचन करण्यास सोपं होतं. चला आता नवीन शब्द आपण बघूया. घनदाट, पशु पक्षी, डोंगर, गृहा. नवीन शब्द घरटी, वारुळ, बिळे. कुटुंब. कुटुंब. नवीन शब्द पाडसे, पाडसे, जिव्हाळा, जिव्हाळा, मागून, मागून, वाघ. वाघ. नवीन शब्द हरिणी, हरिणी, हरिण, हरिण, मागे, मागे, संभाषण. संभाषण, अभय, अभय, त्याग, त्याग, प्रेम, प्रेम, अपार. पार. आता आपण नवीन शब्द बघितले, नवीन शब्द वाचले. आता अपार. नवीन शब्द वाचल्यावर आपल्याला माहित आहे की आपला पाठ जे आहे ते सोपं होईल. पाठाचं नाव आहे अपार प्रेम, म्हणजे प्रचंड प्रेम, खूप प्रेम, बहुत ज्यादा प्यार. शुभ और उसकी लेखिका है शुभदा सुरंगे. आता आपण पाठाचं वाचन करणार. तुम्हाला फक्त लक्षपूर्वक ऐकायचं आहे, अजिबात मध्ये कोणी काही बोलणार नाही.
एका सरोवर काठी घनदाट जंगल होते. पशु पक्षी, झाडे झुडपे, डोंगर दऱ्या, कडे कोपऱ्या, ओढे नाले यांनी वेढलेले हे जंगल होते. गृहा, घरटी, बिळे, वारुळ आणि जाळी अशी सर्व पशु पक्ष्यांची घरे या जंगलात होती. या जंगलातील सरोवर नेहमी कमळाने फुललेले असायचे, म्हणून या जंगलाचे नाव पडले कमळबन. कमळबनात एक कुटुंब राहत होते. हरिण, हरिणी आणि त्यांची 2 पाडसे असे ते सुखी कुटुंब होते. पाडसे खूप खेळायची, एकमेकांना सोडून कुठेही जात नसायची. त्यांना एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा होता. एका हे कुटुंब सरोवर काठी पाणी प्यायला निघाले. पाडसे आनंदाने गाणी गात, खेळत, बागडत निघाली होती. त्यांच्या सावधपणा होता आणि मनात जंगली पशूंची भीती होती. तेवढ्यात त्यांना एका मोठ्या झाडाच्या मागून 2 डोळे चमकताना दिसले. एकदा हा कुटुंब सरोवर काठी पाणी प्यायला निघाले. पाडसे आनंदाने गाणी गात, खेळत, बागडत निघाली होती. त्यांच्या सावधपणे होता आणि मनात जंगली पशूंची भीती होती. तेवढ्यात त्यांना एका मोठ्या झाडाच्या मागून 2 डोळे चमकताना दिसले. झाडाच्या मागे वाघ उभा होता. कुटुंबाला कळून चुकले की आता चौघांपैकी एकाला मरावे लागणार. हरिणी म्हणाली, तुम्ही तिघे इथून जा, मी मागून येते. हरिण म्हणाले, नको नको, तुम्ही तिघे जा, मी मागे राहतो. एक पाडस म्हणाले, नको नको, तुम्ही सगळे निघून जा, मी मागे राहतो, म्हणजे तुमचं एखादं बाळ तरी वाचेल. वाघाने त्यांचे संभाषण ऐकले. तो समोर आला. हरिणीचे कुटुंब थरथर कापायला लागले. वाघ म्हणाला, घाबरू नका, मी तुम्हाला अभय देत आहे. तुम्ही एकमेकावर किती प्रेम करता. सगळ्यांच्या हृदयात एकमेकांसाठी त्याग करण्याची भावना आहे. एकमेकांविषयी अपार प्रेम आहे. अशा कुटुंबाला कोणाचं भय नसतं. तुम्ही जा, सुखी राहा, असे म्हणून वाघ निघून गेला. तो मुलांनो, या हे पाठाचं वाचन होता. या पाठात हरिणाच्या कुटुंबातील एकमेकांचे अपार प्रेम पाहून क्रूर वाघ बिरघडला म्हणजे पिघल गया. त्याने हरिणीला अभय दिले म्हणजे वचन दिया, हिफाजत का, सुरक्षा का वचन दिया की तुमचं अपार प्रेम बघून मी तुम्हाला खाणार नाही, तुम्हाला काही मी इजा पोहोचवणार नाही. आता आपण हे पाठ समजून घेऊ. परत तुम्हाला सांगते, पाठाचं नाव आहे अपार प्रेम, खूप खूप प्रेम. शुभदा सुरंगे या पाठाची लेखिका आहे. आता आपण एक एक शब्द वाचू आणि त्याच्या वर्णन बघू. एका सरोवर काठी घनदाट जंगल होते. मतलब सरोवर काठी मतलब तालाब के किनारे। एक तालाब के किनारे बहुत घना जंगल था। पशु पक्षी, जानवर परिंदे, झाड़े झुड़पे, पेड़ पौधे, डोंगर दर्या, पहाड़, नदी, वादियां, कड़े कापऱ्या म्हणते दर्रा जो होता है, छोटा सा रास्ता और पहाड़ में बनने वाली छोटी सी गली, ओढे नाले, नदी नाले यांनी वेढलेले हे जंगल होते. वेढलेले मतलब घिरा हुआ. ये जंगल जो है जानवरों से, पेड़ पौधों से, पहाड़ नदियों से, दर्रों से, सब चीजों से घिरा हुआ था. गुहा, घरटी, बिड़े, वारुड़. गुहा कहते हैं गुफा को, घरटी कहते हैं घोंसले को, बिड़े म्हणजे बिल, वारुड़. अब वारुड़ जो है बेटा वो है चूंटी का घर, जिसे हम मूंगी कहते हैं. मूंगी जो है मिट्टी जमा कर करके अपना घर बनाती है, तो उसे कहते हैं वारुड़. आणि जाड़ी, जाड़ी मतलब जाल, आपने जाल देखा होगा.
मछलियां पकड़ने जो जाल लेते हैं कि मछली डालते हैं, उसी तरह से यहाँ पे अब जंगल में जाल कैसे बन गया है। जंगल में जो बेल है वो बेल ऊपर चढ़ने की वजह से आपस में एक दूसरे से मिल गई है, जिसकी वजह से वो बेल का जाड़ बन गया और उसी जाड़ को कुछ पक्षियों ने अपने रहने की जगह बनाई है। अशी सर्व पशु पक्ष्यांची घरे या जंगलात होती। गुहा गुफा, घरटी घोंसला, बिळे बिल, वारुळ मुंगियों का घर आणि जाड़ी ऐसे बहुत सारे पशु पक्षी परिंदों की जानवरों के घर इस जंगल में थे। या जंगलातील सरोवर नेहमी कमळांनी फुललेले नेहमी कमळांनी फुललेले असायचे, म्हणून या जंगलाचे नाव पड़ले कमलबन। अब देखो, आपको तस्वीर में दिखाई दे रहा होगा बहुत सारे कमल के फूल खिले हुए हैं। तो जैसे यहाँ पे कमल के फूल दिख रहे हैं, वैसे ही जो तालाब था, जो सरोवर था, उस सरोवर में भी बहुत सारे कमरान फूले जो थी वो खिली हुई थी, फूल खिले हुए थे, जिसकी वजह से उस जंगल का नाम पड़ गया कमळबन। परत तुम्हाला एकदा सांगते, एखादे सरोवर काठी घनदाट जंगल होते, त्या जंगलात पशु पक्षी होते, झाडे झुडपे होती, डोंगर दऱ्या होते आणि ओढे नाले यानी वेढलेले हे जंगल होते। मतलब उस तालाब के किनारे जंगल था, जिसके अंदर जानवर, परिंदे, पेड़ पौधे, पहाड़, नदियां और बेलों से बढ़ला हुआ यानी घिरा हुआ वो जंगल था। उस जंगल में गुफा थी, गुहा, घरटी घोंसला, बिड़े बिल, वारुड़ मुंगियों का घर, अनि जाड़ी और जाली से बने हुए घर थे, जहाँ पे मुख्तलिफ पशु पक्षी रहते थे। उस जंगल की खास बात ये थी कि उस जंगल में जो तालाब था, जो सरोवर था, वो कमल के फूलों से भरा हुआ रहता था, इसलिए उस जंगल का नाम पड़ गया कमलबन। कमल बनात एक कुटुंब राहत होते। कमल बनात मतलब जैसे मैंने बताया जंगल का नाम कमलबन बन गया। उस जंगल में एक कुटुंब, कुटुंब मतलब खानदान रहता था। हरिण, हरिणी आणि त्यांची दोन पाडसे। हरिण मतलब हिरन जिसे हम कहते हैं, हरिणी हिरनी, और दोन पाडसे मतलब उन दोनों के बच्चे। ऐसे ते सुखी कुटुंब होते, ऐसे वो बहुत ही सुख से भरा हुआ कुटुंब था, खानदान था, बहुत सुखी खानदान था। पहाड़ से खूब खेड़ायचे। पहाड़ से छोटे बच्चे थे, आप तस्वीर में देख रहे होंगे, हरिणी के जो बच्चे हैं वो हरिणी के साथ ही हैं, वो खूब खेलते थे, जैसे आप लोग भी खेलते हो वैसे वो बच्चे भी खेलते थे। एकमेकांना सोडून कुठेही जात नसायची। वो बच्चे छोटे थे, इसलिए अपने माँ बाप को छोड़कर वो कहीं नहीं जाते थे। त्यांना एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा होता। जिवाड़ा म्हणजे प्यार, बहुत ज्यादा प्यार था। वो कुटुंब जो हरिण, हरिणी के बच्चे और हरिणी, ये सब चारों जो है एक सुखी परिवार था, और ये सुखी परिवार जो है एक दूसरे से बहुत मोहब्बत करता था। एखादा हे कुटुंब सरोवर काठी पानी प्याला निघाले। एक दिन ये परिवार जंगल में ही रहता था और जंगल में ही तालाब था, तो उसी तालाब के किनारे पानी पीने के लिए आए। पहाड़ से आनंदानी गाणी गात, खेळत, बागडत निघाली होती। पहाड़ से मतलब बच्चे जो है वो खुश थे, बहुत घूम रहे थे यहाँ वहाँ। अगर आप लोगों ने देखा होगा मोगली, या कभी डिस्कवरी चैनल पर या वाइल्ड ज्योग्राफी चैनल पर आप लोगों ने अगर जानवरों के बारे में देखा होगा, तो उसमें अक्सर बताते हैं माँ बच्चों की एक छोटी सी फैमिली होती है, जो आपस में खेलते रहते हैं। तो उसी तरह से यहाँ भी ये हिरन के बच्चे आपस में हाँ। खेल रहे थे। त्यांचे सावधपना होता आणि मनात जंगली पशुओं भीती होती। अब ये बच्चे खेल रहे थे, लेकिन खेलते खेलते हुए उन्हें इस बात का अंदाजा भी था कि कहीं कोई जंगली जानवर हम पर हमला ना कर दे। हाँ, इसलिए उनके दिल में ये डर भी था। तेवढ्यात त्यांना एका मोठ्या झाडामागून दोन डोळे चमकताना दिसले। और उसी वक्त जब ये बच्चे खेल रहे थे, अपनी माँ के साथ ही थे, अपने वालिद के साथ थे, तभी उन्हें
उन चारों को एक झाड़ के पीछे, बड़े झाड़ के पीछे दो डोळे, डोळे म्हणजे आंखें, आंखें चमकती हुई नजर आई। एकदा हे कुटुंब सरोवर काठी पाणी प्यायला निघाले. पाडसे आनंदाने गाणी गात, खेळत, बागडत निघाली होती. मी चित्रामध्ये तुम्हाला दिसते हरिण आहे, आणि 2 पाडसे आहेत. ते पाडसे इकडे तिकडे गाणे गात फिरत होती, आणि त्यांच्या सावधपणे होता आणि मनात जंगली पशूंची भीती होती. मी अगोदर तुम्हाला सांगितलेले, ते सावध होते, सावधान थे और उन्हें खेल भी रहे थे, लेकिन इस बात का डर भी था कि कहीं कोई जंगली जानवर उन पे हमला ना कर दे. तेवढ्यात त्यांना एका मोठ्या झाडामागून 2 डोळे चमकताना दिसले, और तभी उनको क्या हुआ, एक दरख्त के पीछे 2 आंखें चमकती हुई नजर आई. अबू ए अबू उठ बाबा. झाड़ाचा मागे वाघ उभा होता. देखो, आप तस्वीर में देख रहे हो कैसे वाघ देख रहा है. तो वहां पे कौन था, झाड़ के पीछे चीता जो था वो खड़ा था. कुटुंबाला कळून चुकले. कुटुंब को यानी खानदान को पता चल गया कि आता चौघांपैकी एकाला मरावा लागणार आहे. अब उन्हें पता चल गया कि हम 4 जो हैं, हम चारों में से अब किसी एक को जो है वो मरना होगा, क्योंकि उन्होंने उस बाघ को देख लिया था, तो झाड़ के पीछे छुपा हुआ था जिसकी सिर्फ आंखें दिख रही थी. अब ये लोग घबराने लगे कि अब हम 4 जो हमारा सुखी परिवार है, 2 हरिण आहे, हरिणी से पारसे आहे, ये जो 2-2 पारसे, ये चारों लोगों का जो सुखी कुटुंब है, उसमें से अब एक किसी को मरना होगा, या हो सकता है जो वाघ है वो चारों को ही खत्म कर दे. उतने में हरिणी म्हणाली, जो माँ थी, हरिणी जो थी वो म्हणाली, तुम्ही तिघे इथून जा, मी मागून येते. अब हरिणी क्या करती है, हरिणी को लगता है कि दूसरे लोगों ने उस वाघ को नहीं देखा है, इसलिए हरिणी उनसे कहती है कि तुम तीनों यहाँ से जाओ. हरिण से कहती है हरिण से कहती है कि तुम तीनों यहाँ से जाओ, मतलब दोनों पार्ट से, और मेल जो हरिण है वो फीमेल हरिण से, हरिण कहती है कि तुम इन तीनों यहाँ से चले जाओ, मैं पीछे से आती हूँ. हरिण म्हणाले, नको नको, तुम्ही तिघे जा, मी मागे राहतो. और उतने में हरिण कहता है कि नहीं नहीं, तुम तीनों चले जाओ, मैं पीछे रहता हूँ. देखो, यहाँ पे बताया गया किस तरह वो एक दूसरे से मोहब्बत करते हैं, कि नहीं चाहते कि किसी को कोई तकलीफ पहुंचे, इसके लिए वो अपनी जान तकलीफ में डालने के लिए तैयार है. एक माँ कहती है अपने बच्चों से, और अपने जो हरिण है, मेल हरिण है, उससे कहती है कि तुम तीनों चले जाओ, और उसी वक्त पे वो जो मेल हरिण है वो कहता है हिरणी से कि नहीं नहीं, तुम तीनों चले जाओ. एक पारस म्हणाले, और उसे एक पारस यानी मैंने आपको पहले बताया हरिण के बच्चे, तो उन 2 बच्चों में से एक बच्चा कहता है, नको नको, तुम्ही सगळे निघून जा, मी मागे राहतो. क्या कहता है वो, कि नहीं नहीं, तुम सारे चले जाओ, मैं पीछे रहता हूँ, म्हणजे तुमचं एखादा बाळ तरी वाचेल. अब यहाँ पे देखो, छोटे से बच्चे को समझ में आ रहा है कि अगर हम चारों में से कोई तीनों चले गए, या अगर सिर्फ मुझे वाघ ने खा लिया, तो उन माँ बाप के पास उनका एक बच्चा जो है वो जिंदा रहेगा, बच जाएगा. तो जब हरिणी कहती है की तुम्ही तिघून निघून जा, तेव्हा हरिण म्हणतो की नाही नाही, तुम्ही तिघून निघून जा. आणि दोघांचे बोलणे ऐकून एक पाडस म्हणतो की नको नको, तुम्ही सगळे निघून जा, मी राहतो, म्हणजे तुमचा एखादा बाळ तरी वाचेल. याच्यात जे कुटुंब आहे, त्या कुटुंबात एकमेकांचे केवढे अपार प्रेम आहे, हे तुम्हाला या कथात नक्की कळेल, की ते एकमेकांसाठी जीव द्यायला पण तयार आहेत, पण त्यांना असं आहे की आपलं सगळं कुटुंब सुरक्षित राहावे.
छोड़ो ना उसको, नीचे रखो उसको. क्यों? वाघाने त्यांचे संभाषण ऐकले. क्या? वाघ तुम्हाला माहित आहे तो तिकडेच होता, उभे होता, झाडाचे मागे लपलेला होता आणि हे ती चौघे जण आपसात संभाषण करत होते, आपस में बात कर रहे थे. तेव्हा वाघाने त्यांचे संभाषण ऐकले, म्हणजे बातचीत उनकी सुन ली. ऐकले म्हणजे सुन लेना. तो समोर आला. तो काय केलं, पटकन तो समोर आला, झाडांमागून पुढे आला, त्यांच्या कुटुंबाच्या समोर उभे राहिला. हरिणीचे कुटुंब थरथर कापायला लागले. जेव्हा हरिणीच्या कुटुंबाने बघितलं की वाघ जे आपल्या समोर उभा आहे, तेव्हा ते भीतीने थरथर कापायला लागले, मतलब डर के मारे कांपने लगे. वाघ म्हणाला, घाबरू नका. वाघ काय म्हणतो तेव्हा त्या लोकांना, त्या कुटुंबांना, की घाबरू नका, मी तुम्हाला अभय देत आहे. अभय देत आहे म्हणजे सुरक्षिततेची खात्री देते. वाघ तुमसे कहता है कि बिल्कुल डरो मत, मैं तुम्हें वचन देता हूँ, तुम्हारी हिफाजत का वचन देता हूँ. तुम्ही एकमेकांवर किती प्रेम करता, आप लोग एक दूसरे से कितना प्यार करते हो. सगळ्यांच्या हृदयात एकमेकांसाठी त्याग करण्याची भावना आहे. बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलेले हे कुटुंब फार प्रेमळ आहे. यांच्यामध्ये अपार प्रेम आहे, म्हणजे खूप 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 प्रचंड प्रेम आहे. आणि तुम्हाला सांगितलेलं की हे एकमेकांसाठी जीव द्यायला तयार आहे. आणि ही गोष्ट जे ते वाघाला कळते. ते वाघ झाडामागे लपून त्यांचं संभाषण ऐकतो चौघांचा, आणि तो समोर येऊन म्हणतो की घाबरू नका, मी तुम्हाला अभय देत आहे, मैं तुम्हें सुरक्षा का वचन देता हूँ, खात्री देता हूँ. तुम्ही एकमेकांवर किती प्रेम करता, आप लोग एक दूसरे से कितना प्यार करते हो. सगळ्यांच्या हृदयात म्हणजे सबके दिलों में एकमेकांसाठी त्याग करण्याची भावना आहे. सगळ्यांच्या मनात हृदयात एक दूसरे के लिए कुर्बानी देने की भावना आहे. एकमेकांशिवाय अपार प्रेम आहे. एक दूसरे के लिए बहुत ज्यादा प्रचंड खूप प्रेम आहे. अशा कुटुंबाला कोणाचा भय नसतं. ऐसे खानदान को किसी का डर नहीं होता है. तुम्ही जा, सुखी राहा, असे म्हणून वाघ निघून गेला. बघा मुलांनो, वाघ कधीही कुणाला सोडत नाही. तो पटकन जेव्हा त्या वाघाला शिकारी दिसतो, शिकार दिसतो, तेव्हा तो पटकन शिकारवर झपटा मारतो. पण इकडे काय झालं, हरिणीचे जे कुटुंब होते त्यांचे संभाषण वाघाने ऐकलं, आणि संभाषण ऐकल्यावर वाघ म्हणतो की तुमच्या एकमेकांशिवाय जे अपार प्रेम आहे, असे कुटुंबाला कधीही कुणाची भीती नसते. मतलब एक दूसरे के साथ जो प्रेम है आपका कुछ खानदान का, ऐसे खानदान को जो एक साथ मिलके रहता है, एक दूसरे के लिए त्याग करने की भावना रखता है, कुर्बानी देने की भावना रखता है, ऐसे खानदान को कभी किसी का डर नहीं रहता है. और ये कहते हुए वो कहता है कि तुम्ही जा सुखी रहा, असे म्हणून वाघ निघून जातो. और ये कहते हुए जो वाघ है वो चला जाता है. मुलांनो, इकडे तुमची जी गोष्ट होती, जी कथा होती, प्रतीक कथा, ती संपलेली आहे. आता आपण शब्द अर्थ बघणार आहोत. या शब्दार्थात तुम्हाला मी मराठीमध्ये पण शब्दाचे अर्थ दिलेले आहे आणि उर्दू पण आहे. पहिला आहे तुमचा अपार, प्रचंड, बहुत ज्यादा. प्रेम, मराठीमध्ये पण प्रेम सांगणार, आणि उर्दू प्यार. सरोवर, तलाव, तळे, तालाब. घनदाट, अतिदाट, गरज, बहुत घना. डोंगर, पहाड़, पहाड़. पाळस,
हरिणाचे पिल्लू, हिरण के बच्चे. पशु पशु जनावर जानवर. पक्षी पाखरू परिंदे. गुहा गुफा गार. गार गार को गुहा बोलते. घरटी खोपा घोंसला. कुटुंब परिवार खानदान. दिवाड़ा माया प्रेम प्यार. प्यार. भीति भय डर. बाढ़ बच्चा बच्चा. संभाषण बोलणे बातें. बातें. आता मुलांनो शब्दार्थ आपले संपलेले. आपण नवीन शब्द बघितलं, पाठाचं वाचन केलं, पाठ समजून टीचर घेतलंय. आवाज नहीं आ रही है. पाठाचं वाचन केलं, पाठ समजून घेतलंय. आता आपण कोण कोठे राहतात हे बघणार. हे काय दिसते तुम्हाला? इंदीर उंदीर. उंदीर कुठे राहतं माहिती आहे कुणाला? बीड मध्ये. बीड मध्ये. व्हेरी गुड, खूप छान. हे काय आहे? वाघ वाघ. वाघ कुठे राहतो? गुहामध्ये. गुहामध्ये. खूप खूप छान. हे काय आहे? माकड माकड. माकड कुठे राहतो? झाडावर. झाडावर. हे काय आहे? पक्षी पक्षी. पक्षी कुठे राहतो? घरटे. घरटे. घोंसले में रहते हैं ना पक्षी सब. आता आपण बघणार प्राण्यांच्या पिलांना काय म्हणतात. जसे हरिणचे पिलांना आपण बघितलं, पाडसे म्हणतात, तसे अजून काही प्राणी आहेत त्यांचे पिलांना काय म्हणतात ते आपण बघूया. वाघ. वाघचे पिल्लूला म्हणतात बच्चा. मांजर. मांजरचे पिल्लूला म्हणतात पिल्लू. सिंह. सिंह म्हणजे शेर. हाँ, मांजर म्हणजे बिल्ली. हाँ बच्चों, बिल्ली के बच्चे को कहते हैं पिल्लू. सिंह. सिंह म्हणजे शेर. शेर के बच्चे को कहते हैं छावा. अजून काही प्राणी आपल्याला बघायचं आहे. शेळी. शेळी म्हणजे बकरी. बकरी के बच्चे को मराठी में कहते हैं कोकरू. क्या कहते हैं? कोकरू. गाय. गाय के बच्चे को कहते हैं वासरू. ये है घोड़ा. घोड़े के बच्चे को कहते हैं शिंगरू. शिंगरू. काय म्हणतात? शिंगरू. आता कोण कोणाला म्हणाले? हा, तुम्हाला पाठ समजलाय ना? आपण बघूया कोण कोणाला म्हणाले. तुम्ही तिघे इथून जा. हे कोण म्हणाले होते? तुम तीनों यहाँ से चले जाओ. किसने कहा था? बाघ ने कहा. हरिण ने कहा था क्या? हरिणी ने कहा था कि हरिण ने कहा था? हरिणीने. व्हेरी गुड, खूप छान. असे हरिणी हरिणाला म्हणाली होती की तुम्ही तिघे इथून जा. नको नको, तुम्ही तिघे जा हे म्हणाले. हरिण. असे हरिण हरिणला म्हणाले. मी तुम्हाला अभय देत आहे हे कोण म्हणाले? वाघ. व्हेरी गुड, खूप छान. मी तुम्हाला अभय देत आहे कोण म्हणाले? वाघ म्हणाले. असे वाघ हरिणाच्या कुटुंबाला म्हणाले. आता चित्राचे वर्णन करा. तुम्हाला एक चित्र दिसते सर्वांना? Yes.
या Yes. चित्रात काय काय दिसतंय? जर तुम्हाला मराठी नाही असेल तर तुम्ही उर्दूमध्ये पण झाड सांगू शकता. दिसतंय, हिरण, वाघ, तालाब, उसमें व्हेरी गुड. उसमें फूल बहुत सारे है, फूल है, बादल है, पहाड़ है। पत्थर है, बादल है, पहाड़ है, नदी बह रही है। वेरी गुड, बहुत अच्छे बहुत अच्छे। अब जो तुम लोगों ने बोला उर्दू में उसे हम मराठी में पढ़ेंगे। तुम्हारे ही जुमले हैं, सिर्फ मैंने उसे मराठी में बताया। हे कमल, हे कमलबन जंगलाचे चित्र आहे. जंगलात एक तळे आहे. तळ्यामध्ये कमळे फुललेली आहेत. तळ्याच्या काठावर हरिणाचे कुटुंब आहे. एक वाघ झुडप्याच्या मागे टपून बसला आहे. हा, हाँ, आता दुसरा चित्र बघू आपण. हा, सांगा या चित्रामध्ये काय आहे? हिरनी है, हिरनी का कुटुंब जो है ना, वो हाँ। हिरनी का कुटुंब चल रहा है, उसके पीछे बाघ चल रहा है इनको खाने के वास्ते। वेरी गुड, आसमान खूप है, खूप छान, बहुत अच्छे बहुत पहाड़ अच्छे। है। अभी जो आप लोगों ने उर्दू में बोला है उसे हम मराठी में देखते हैं। सबसे पहले सेम वही रहेगा। हे कमळबन जंगलाचे चित्र आहे. जंगलात एक तळे आहे. तळ्यामध्ये कमळे फुललेली आहेत. एक वाघ हरिणीच्या कुटुंबाच्या पाठलाग करतो आहे. हरिण घाबरून पळत आहे। अभी कहा ना किसी ने कि हरिण के जो कुटुंब है उसके पीछे शेर वाघ जो है वो जा रहा है उन्हें खाने के लिए। हम्म, 2 मिनिट राहिले. आता नवीन शब्द तयार करा। आधी बघा तुम्ही हा, हे काय आहे? कष्ट. हे आहे ळू. दोघे मिळून काय बनणार? नवीन शब्द सांगा. कष्टळू नाही, कष्टाळू. जेव्हा आपण ते जॉईन करणार दोघांना त्या बनणार आहे कष्टाळू. कष्टाळू, परत नवीन शब्द बघा, माया. मायाळू, मायाळू. व्हेरी गुड, खूप छान, शाबाश. गोड. आधी बघा, आधी शब्द बघा, नंतर उत्तर द्या मुलांनो. गोडवा, गोडवा, गोडवा. पुढे चलूया आपण. 1 मिनिट राहिले. हा सर. लहानपण, लहानपण. मोठे. मोठेपण. चपड. चपड़ाई। आता ग्रह कार्य तुमचं आहे पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी यांचे नावे लिहा आणि ते कुठे राहतात ते शोधून वहीत लिहा. दुसरं आहे पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी यांचे पिल्लूला काय म्हणतात ते वहीत लिहून सूची तयार करा. मुलांनो, तुमची आजचा हे होमवर्क होता आणि तुमची हे झूम क्लास इकडे संपलेली आहे. तर तुम्हाला हे कळलंय सगळं व्यवस्थित?